राज्याला बळकट करण्यासाठी अनेक विविध योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आल्या। त्याच्यामध्ये विशेषतः राज्याला सिंचित करण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास 8,233 कोटी रुपये हे सिंचन क्षेत्रामध्ये देण्यात आले। जर माझ्या विभागाचं सांगायचं ठरलं तर माझ्या विभागाच्या माध्यमातून रोजगार हमीच्यासाठी विहिरी मागेल त्याला शेततळ आणि विहिरी याच्यासाठी जवळपास 225 कोटी रुपयाची तरतूद अशी भरीव अशी तरतूद करण्यात आली। महाराष्ट्राचा हा विजिट महाराष्ट्र वर्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ झाली पाहिजे। जवळपास 174 कोटी रुपये हे अर्थसंकल्पामध्ये पर्यटन क्षेत्रासाठी, त्याचबरोबर महाराष्ट्रातला आपला कोकण विभाग याच्यासाठी एक स्वतंत्र पर्यटनाची कंपनी ही स्थापन करण्यासंदर्भातलं आश्वासित करण्यात आलं। महाराष्ट्रामधला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा हा जाहीर करण्यात आला। त्यासाठी विशेष 100 कोटी रुपये हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी करण्यात आले। तर एकंदरच आपण पाहिलं तर विविध घटकांना स्पर्श करणार, विशेषतः सर्वात मोठा घटक म्हणजे बळीराजा शेतकरी कामगार या बांधवांना स्पर्श करणारा हा अर्थसंकल्प आहे। या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला विकासाकडे चालना देणारी एक मोठी संधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणार आहे।